एका साध्या तपासणीसाठी गेलेली महिला आणि काही मिनिटातच तिच्या आयुष्यात धडकी भरवणारा अनुभव। विचार करा, तुम्ही फक्त आजारपणामुळे तपासणीसाठी जाता, पण तिथे जे घडतं ते कल्पने पलीकडचं असतं। नक्की काय घडलं असेल त्या बंद दरवाजामागे? खरंच ती केवळ नियमित प्रक्रिया होती का, की त्यामागे काही वेगळंच? ही घटना आहे चंद्रपूर शहरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये घडलेली। पण त्या दिवशी सकाळी सगळं अगदी सामान्य होतं। संबंधित महिला प्रकृती ठीक नसल्यामुळे तपासणीसाठी गेली। डॉक्टरांनी एक्सरे काढण्याचा सल्ला दिला। तिला एका खोलीत नेण्यात आलं। खोली लहानशी होती, भिंतीवर मशीन, बाजूला एक पडदा आणि कोपऱ्यात एक छोटंसं उपकरण। तिला सांगण्यात आलं, वरचे कपडे काढा। महिला थोडी डचकल्यासारखी झाली। का काढायचे असा तिचा थेट प्रश्न। त्यावर उत्तर आलं, आतल्या कपड्यांमध्ये मेटल असेल तर एक्सरेमध्ये अडथळा येऊ शकतो। ती काही क्षण गोंधळली, पण मेडिकल प्रक्रिया आहे म्हणून तिने मान्य केलं। दरवाजा बंद झाला, खोलीत शांतता, मशीन सुरू झालं, एक्सरे काढला गेला। सगळं संपलं असं वाटत असतानाच तिची नजर वरच्या कोपऱ्याकडे गेली। तिथे एक छोटासा लाल दिवा चमकत होता। क्षणभर ती थिजलीच। तो दिवा नेमका कशाचा? मशीनचा भाग की काही वेगळंच? तिच्या मनात शंकेचं बी पडलं। ती बाहेर आली, कर्मचाऱ्याला विचारलं, तो लाल दिवा कशाचा आहे? उत्तर आलं, CCTV आहे। चोरी टाळण्यासाठी लावलेलं CCTV। चेंजिंग रूममध्ये तिच्या पायाखालची जमीन सरकली, पण इथे तर कपडे बदलायला सांगितले होते। ती पुन्हा आत जाऊन नीट पाहू लागली। त्या कोपऱ्यात एक कॅमेरा बसवला असल्याचं तिला जाणवलं। मनात भीती, राग आणि लाच या मिश्रण। तिथे डॉक्टरांच्या कक्षात गेली। तिथे समोर मॉनिटर चालू होता। स्क्रीनवर वेगवेगळ्या रूमचे लाईव्ह दृश्य। तिच्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारच पसरला। तिला वाटलं, माझं ही दृश्य यात दिसलं असेल का? तिने मागणी केली, आत्ताच मागचं फुटेज दाखवा। उत्तर मिळालं, तांत्रिक कारणामुळे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही। योगायोग की काही लपवलं जातंय? ती महिला संतापली। तिला वाटलं तिच्या गोपनीयतेवर घाला घातला गेला आहे। एका साध्या वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या महिलेचा विश्वास तुटला होता। मेडिकल सेंटर म्हणजे सुरक्षित जागा असं आपण मानतो, पण जर तिथेच असं काही आढळलं तर? तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, हे आधी किती जणांसोबत घडलं असेल? ती थेट पोलिसांकडे गेली। तक्रार दाखल झाली, चौकशी सुरू झाली। सेंटरमध्ये खळबळ उडाली, बाहेर लोकांमध्ये संताप उसळला। महिलांच्या चेंजिंग रूममध्ये CCTV हे नेमकं कशासाठी? दरम्यान संबंधित डॉक्टरांकडे चौकशी झाली। त्यांनी सांगितलं, सुरक्षेच्या कारणासाठी कॅमेरे आहेत, पण महिलांच्या कपडे बदलण्याच्या जागेत कॅमेरा बसण्याचं स्पष्टीकरण लोकांना पटेना। संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाली। सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊ लागला। काही जण म्हणाले कदाचित गैरसमज असेल, तर काहींनी थेट गंभीर आरोप केले। पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली। तक्रारीच्या आधारे संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आणि शेवटी ज्या गोष्टीने सगळ्यांना हादरवलं, त्या महिलेला ज्या खोलीत कपडे बदलायला सांगितलं होतं त्या खोलीत खरंच CCTV कॅमेरा बसवलेला होता आणि मॉनिटरवर लाईव्ह फुटेज सुरू असल्याचा आरोप तिने केला होता। याच प्रकरणात डॉक्टरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पुढील चौकशीसाठी त्यांना सूचनापत्र देऊन सोडून देण्यात आलं। एक साधी तपासणी, पण उघड झाला मोठा प्रश्न महिलांच्या गोपनीयतेचा।